मी नाश्त्यासाठी शेवया बनवतोय. मुलांना विचारतं काय नाश्ता हवं, काय नाश्ता. कांदे पोहे तर खात नाही, शेवया जास्त आवडीने खातात. म्हणून आता मी शेवया बनवतोय. आपण कशाला तर बघूया कसे बनवतोय शेवया. त्याच्यासाठी आपल्याला कढई लागणार आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे. चमचा आपण तूप टाकले. तुपानंतर 1 वाटी, 4 माणसांसाठी की 1 वाटी पुरेशी आहे. बाजूलाच आपण दूध गरम करायला ठेवतोय. आपण दुधातल्या शेवया हे चांगले खरदुधात शेवया चांगले भाजून घ्यायचे तुपामध्ये लाल होईपर्यंत. शेकेपर्यंत थोडा वेळ लागतोय कारण या कच्च्या सेवी आहेत. तिथपर्यंत आपण बदाम कुटून घेतोय. म्हणजे मिक्सर यालाही लावू शकतात, पण मिक्सरला कशी थोडी पावडर होते. त्यांना असं तोंडात यासाठी असं कुटून घेतलं की छान वाटतं. कुटून घेतलंय सगळं. व्यवस्थित भाजून घ्यायचं. कारण आज लक्ष्मी पूजन आहे. मग दुसरं काय असं उपमा वगैरे बनवू नाही शकत. त्याच्यासाठी गोड पदार्थ सुरुवातीला नाश्त्यासाठी बनव, नंतर मग जे 7-8 बदाम खूप झाले, तेही ह्याच्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे. बदाम, पिस्ता आणि मनुका हे चांगले शेवयांबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध दोन्ही मिक्स करून त्यामध्ये टाकायचं. तर आता आम्ही 1 ग्लास पाणी घालतो. पाण्यामध्ये थोडं चांगलं हलवून एक उकळी आली की नंतर आम्ही दूध टाकणार आहोत. दूध टाकून झाले तर आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकतोय. तुम्हाला जसं किती गोड पाहिजे तसं. आमच्याकडे थोडं कमी गोड खातात, म्हणून आम्ही थोडे कमी गोड पदार्थ बनवतो. त्यासाठी चांगली उकळी काय आली की मग दूध टाकायचं आहे आपल्याला. दूध टाकून झाली की शेवटी आपल्याला वेलची पावडर टाकायची. दूध पण आपलं छान उकळले, आपण गॅस बंद करून ठेवू. एक ग्लास दूध टाकून घ्यायचंय मलाई वालं. दूध टाकलं की थोडं चांगलं आटू द्यायचं. एकदमच नाही, थोडं मिडियम एकजीव होईपर्यंत सेव. वेलची पावडर टाकायची आहे.
वेलची पावडर शेवटी टाकायचं, म्हणजे त्याचा सुगंध कसं छान टिकून जातं, खाताना छान वाटतं. 1 चमचा वेलची पावडर तयार झाले. आपण सर्व करायचे. गरम गरम सेवया तयार आहेत. तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे जास्त घट्टही करू शकता, पण आम्हाला असं चमच्याने खायला खूप आवडतं. तर आम्ही आपल्या सेवया बनवून तयार आहे.